आता बघा टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयला नोटीस। मुंबई सत्र न्यायालयाने तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबियांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान। याचिकेची दखल घेत आरोपींसह सीबीआयला नोटीस। आमदार बबनराव शिंदेंच्या मुलाने घेतली मनोज जरांगेंची भेट। रणजित सिंग शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतल्यानं चर्चा। बबनराव शिंदे माढ्याचे अजितदादा गटाचे आमदार। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा पवित्रा। आंदोलन न करण्यासाठी पोलिसांची तुपकरांना नोटीस। आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण। मुंबईत असताना थंडी, ताप, सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं नाशिकमध्ये उपचार सुरू। आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप। रत्नागिरीतील 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद। राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात माहिती। राज्यात 2 महिन्यात पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण। निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता। राज्यात काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढणार। पुढील 4 दिवस पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं मुंबईच्या उकाड्यात पुन्हा एकदा वाढ। 24 ऑगस्ट नंतर पावसाला सुरुवात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यभर कांद्याची आवक घटली। आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरुवात। नवी मुंबईतील कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर।